मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्या पाठीमागे हा बघा दिसतोय, खूप छान असा आज आपल्याकडे एक लग्न सोहळा जमलेला आहे आणि आपल्याकडे देशी परदेशी सगळे नागरिक आलेले आहेत. वातावरणसुद्धा सगळं छान आणि थंड आहे आणि म्हणजे दरवेळेला हा जो आपल्याकडे जेव्हा केव्हा लग्न सोहळा होतो तेव्हा तो फक्त त्या कुटुंबाचा नसून तर अख्ख्या सगुणाबागेचा एक लग्न सोहळा असतो. आपल्या इकडची सगळी माणसं म्हणजे आपला नितेश, नितीन, त्याच्यानंतर अजय, आपली सगळी जी टीम आहे, आपली अख्ख्या सगुणाबागेची जी टीम आहे ती सगळी याच्यामध्ये इन्वॉल्ड असते. त्याचबरोबर तुम्हाला हे सगळं जे इकडे वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशनसुद्धा तुम्हाला इकडे जे सगळं दिसतं आहे, म्हणजे आपली जी सगुणाबाग आहे, आपला जो काय सगळा ग्रामीण भाग आहे, तो ग्रामीण भाग आपलं शेत अजून सुंदर करण्याची गरज असते लग्नाच्या वेळेला. आणि तुम्हाला इकडे समोर जे दिसत आहे ते बघा, इकडे बुवा नमस्कार. निलेश, एक मिनटं वेळ. हे बघा, हे तुम्हाला इकडे दोघं जण जे सगळे जे दिसत आहेत. नमस्कार नमस्कार बुवा. तर आपल्याबरोबर आता इकडे बुवा आहेत आणि आपल्या इकडे निलेश आहे. तर निलेश जो आहे, निलेश आमच्या इकडे म्हणजे मला असं वाटतं अख्ख्या राज्यातले काय जर का 10 टॉपचे कोण असतील डेकोरेटर्स ते त्याच्यापैकी एक आमचा मला अभिमान आहे की आमच्या गावातला निलेश आहे. आणि मला अत्यंत अभिमान आहे की बुवा म्हणजे मला वाटतं माझ्या वडिलांच्या वयाचे असतील, बरोबर, आत्याच्या वयाचे असतील बुवा. तर बुवांनी हा व्यवसाय सगळ्यात पहिल्यांदा डेकोरेशनचा अख्ख्या मला वाटतं तालुक्यात कोणी करत नसेल त्यावेळेला बुवांनी चालू केला. साधा व्यवसाय होता, पण निलेशनी या व्यवसायाला अगदी म्हणतात ना 4 चांद लावणं, तर तसं निलेशने काम केलं. निलेश काय म्हणतो? नमस्कार, एकदम मजेत. निलेश हा एकटाच नसून म्हणजे पहिली पिढी, त्याच्यानंतर निलेशची पिढी आणि अख्खं कुटुंब म्हणजे ह्याच्यामध्ये असतं. निलेशचे सगळ्या आपल्या गाड्या बिड्या काय निलेश? नमस्कार. म्हणजे नक्कीच गाड्या वगैरे सगळं आपलं व्यवस्थित असतं सगळं आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित कार्यक्रम आपलं चालू असतो आणि साथ आहे आपली चांगली आणि आपली टीमवर्क पण चांगलं आहे. सगळी जेवढी आपली माणसं भेटतात आपल्याला ती पण खूप चांगलं काम करतात. त्याच्यामुळं मला जास्त कधी त्रास पण होत नाही आणि तुमच्या सगुणाबागेचं पण आपल्याला नेहमी हेल्प असते कुठल्याही कार्यक्रमामध्ये. त्याच्यामुळे तुमचाही धन्यवाद. हे बघा तिकडे पाठीमागे इकडे वहिनी पण आलेली दिसते ते बघा. म्हणजे निलेशची सगळं कुटुंब ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतं. आणि जसं मी म्हटलं की आपल्याकडे जेव्हा एखादं लग्न कार्य असतं किंवा काय असतं तेव्हा सगळं गाव म्हणतात ना एक प्रकारे आपलं ग्रामीण काय बुवा आपल्या ग्रामीण भागामध्ये एक ते आहे का सगळं म्हणजे कोणाच्या घरी अख्खा गाव त्याच्यासाठी म्हणजे तो सक्सेस होण्यासाठी प्रयत्नशील असतं. तसं आपल्याकडे सगुणाबागेत लग्न असलं की सगळेजण हे बघा. नमस्कार. हे बघा, ह्यांच्यामुळे आज सगुणाबागेमध्ये सौंदर्यात वाढ झालेली आहे. नमस्कार. आणि ह्या सौभाग्यवती आणि निलेशच्या आणि एवढं छान त्या पण मदत करत असतात आणि दिवस रात्र सगळेजण काम करत असतात. आणि ही एक मला असं वाटेल की एक महत्त्वाची सक्सेस स्टोरी आहे आपल्या ग्रामीण भागामधली. आमच्या ग्रामीण म्हणजे स्पेशली आमच्या गावातलं मी म्हणेन की बाकीच्या गावांमधलं मला एवढं माहीत नाही, पण आमच्या गावामधली तरी ही एक महत्त्वाची सक्सेस स्टोरी आहे. निलेश झाला, अजून काही आमच्याकडे उद्योजक आहेत, पण निलेशनी पूर्ण गावाचं नाव म्हणजे जसं मालेगावचं जे नाव आहे ते अगदी पूर्ण जिल्ह्याच्या लेवलला, राज्याच्या लेवलला सगळीकडे म्हणजे मोठ्या आपल्या कबड्डी झाल्या, सगळे इव्हेंट आपण बैलगाडीच्या शर्यत झाल्या, घोड्यांच्या शर्यत झाल्या, क्रिकेट झालं, सगळ्या प्रकारचे लग्न सोहळे झालं आणि सगळं आपल्या इकडे हे मंडळी काम करतात आणि खूप छान. निलेश थँक्यू, धन्यवाद. आणि आपण असंच बुवा धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण एवढं म्हणजे असंच काम आपल्या गावातल्या मंडळींनी करत राहायला पाहिजे. जेव्हा आपली सगळी मंडळी असे म्हणजे एक प्रकारे नोकरीच्या त्याच्या थोडंसं वरती विचार करून व्यवसायाकडे बघून, आता निलेशला वेळ नसतो अजिबात. म्हणजे सगुणाबागेमधलं लग्न आहे म्हणून बुवा पण इकडे थांबलेली आहेत त्यांचे सगळे. पण आज पण 4 गणपतीची कामं त्याच्याकडे आहेत, तरी पण तो सगळेजण सहकुटुंब इकडे थांबलेले आहेत. कारण सगुणाबागेतलं लग्न म्हणजे आपल्या गावातलं लग्न असं म्हणून असल्यामुळे घरचंच म्हणजे इकडे कोणी लग्न केलं की एक भाऊ फ्रीमध्ये असतो त्याला, एक फ्रीमधला भाऊ. बाकी आपला नितीन आहे, नितीन एक फ्रीमधला भाऊ असतो. असे म्हणजे आपल्या इकडे घरचं लग्न असतं, तर त्याच्यामुळे सगळेजण आहेत. आणि धन्यवाद. अशा सगळ्या मंडळींमुळेच आपल्याला सगुणाबाग जी आपली आहे ती सगुणाबाग आपल्याला छान सुंदर
आणि पॉप्युलर ठेवता येते. धन्यवाद. सगुणा बाग, शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र.